काय सांगणार महापालिका निवडणुकीसंदर्भात आम आदमी पार्टीचं नेमकी कशा पद्धतीची रणनीती असणार आहे, कशा पद्धतीचं आपण काय भूमिका आहे निवडणूक लढवण्यासंदर्भात, किती जागा लढणार आहे? आम आदमी पार्टी जळगाव महानगरपालिका 2025-26 मध्ये 19 प्रभागामध्ये 75 जागा पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. त्याचं कारण असं आहे की आपला जो आम आदमी पार्टीचा सर्वे जो झाला त्यामध्ये आपल्याला 9 ते 10% आपण मतदान मिळू शकतं. बऱ्याचशा उमेदवारांनी दिल्लीपर्यंत फोन केलेले आहे की तुम्ही आम आदमी पार्टीने इथं लढावं, आमची इच्छा आम्ही इथून लढण्यास तयार आहे. असे अनेक फोन झाल्यानंतर आम आदमी पार्टीने महानगरपालिका लढण्यासाठी जळगाव शहर निवडलं. यामध्ये आता आपली भूमिका अशी असणार आहे की जळगाव शहराला एक नवीन पर्याय देण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्यामागचं कारण असं आहे की गेल्या 7 वर्षापासून जळगाव शहरामध्ये नगरसेवक हा नाहीचे अशी परिस्थिती आपली निर्माण झालेली होती. जे सत्ताधारी होते त्या लोकांनी कुठल्याही प्रकारचं जळगाव शहरामध्ये पाहिजे तसा विकास केलेला नाही आहे. साधं रोडाचा पण आपण उदाहरण घेतलं तर रोडामध्ये कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती आजपर्यंत आहे. कमीत कमी इतर सत्ताधारी जे होते आधी ते लोक इलेक्शनच्या पिरियडला तरी रोड व्यवस्थित करत होते, पण यांना इतकी माग आलेला आहे, यांना असं वाटतं की आपण निवडून येणारच आहे म्हणून त्यांनी रोड सुद्धा व्यवस्थित केले नाही. आणि जळगावकर ह्या विषयामध्ये प्रचंड त्रस्त आहे आणि जळगावकर एक नवीन पर्याय म्हणून आम आदमी पार्टीकडे पाहतोय सध्याच्या कंडिशनला. किती जागा जर बघितलं तर मोठं आव्हान आपल्याकडे आहे, कारण प्रमुख पक्ष जे आहेत आपल्या विरोधात आहे सत्ताधारी. असं असताना आपण असं वाटतंय आपल्याला कितपत आपण त्यांच्यासमोर टिकाव धरू शकणार आहे? साहेब, आता आपण असं म्हणूया की जळगाव शहरामध्ये जे नगरसेवक आहेत यांची परंपरा झाली, म्हणजे आदा होता, नंतर वडील आले, नंतर मुलगा आला, आता नंतर मुलगा येतोय. ही जी घराणेशाही जी चालू आहे याला पर्याय म्हणून आम आदमी पार्टीकडे लोकांचं फार चांगलं लक्ष आहे. आणि आम आदमी पार्टीने जळगाव शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी कामं केलेली आहेत. किती उमेदवारांनी आपल्याकडे अर्ज केला आहे किंवा इच्छुक किती उमेदवार आपल्याकडे आहेत, किती जागा आपण लढणार? आता आपल्याकडे 17 ते 18 इच्छुक उमेदवार आहेत. उद्यापासून आमचं मुलाखती सुरू होऊन जातील आणि बरेचसे लोकांचे फोन आम्हाला येतात आजकाल, पण आमचं थोडं करायचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो थांबलेला विषय होता, पण उद्यापासून आम्ही ते मुलाखती घेणं सुरू करतोय. इतर पक्षाचे काही लोक संपर्कात आहे का आपल्या? इतर पक्षाचे म्हटल्यापेक्षा आपण BJPचेच लोक आमच्या संपर्कात आहे. त्यांचे जे जुने कार्यकर्ते आहेत, ज्या कार्यकर्त्यांनी 5-7 वर्षामध्ये BJPमध्ये खूप काम केलेलं आहे, त्या लोकांसोबत कुठेतरी गद्दारी झालेली आणि त्या लोकांचा काल आम आदमी पार्टीकडे वळलेला आहे. त्या लोकांकडे आम्हाला अपेक्षा पण आहे. नाव तुमचं, पद? मी महानगर प्रमुख योगेश भिवरकर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.